नमस्कार, मी विशाल परदेशीने आपण जाणून घेतोय की बिहारचा बिग बॉस कोण होणार आणि आतापर्यंतची आकडेवारी जर लक्षात घेतली तर ती आकडेवारी जी सांगते ती आहे की एनडीए याच्यात पुढे आहे आणि त्याच्या पाठोपाठ महागठबंधन आहे। पण आत्ताची ब्रेकिंग न्यूज ही आहे की बिहारमध्ये चुरशीची लढत होताना दिसते। मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि जेडीयू मध्ये रस्सीखेच सुरू आहे। एनडीए मध्ये भाजप आता मोठा भाऊ झालाय आणि आता संध्याकाळी 6 वाजता भाजपची पत्रकार परिषद होते आणि त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। यापूर्वीच न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी स्पष्ट केलं होतं, त्यांनी असं म्हटलं होतं की आकडा एनडीए मध्ये कोणाचा किती असो पण बिहारचे मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होणार आहेत। पण आता आकडा जो आपल्याला दिसतोय तो भाजपचा वाढताना दिसतोय आणि त्यापाठोपाठ आहे नितीश कुमार यांचा पक्ष। अशा वेळी जेडीयू आणि या एनडीए म्हणजे भाजप यांच्यामध्ये जो फरक आपल्याला होताना दिसतोय त्यातनं आता भाजप जेव्हा म्हणतंय की नितीश कुमारच मुख्यमंत्री असणार आहे त्या भूमिकेवरती ते काम राहतात ते बघूयात। योगी आदित्यनाथ बोलतात, थेट जाऊयात तिथे। मैं आग्रह करूंगा माननीय अपने संगठन महामंत्री जी से, माननीय प्रदेश अध्यक्ष जी हैं, बंसल जी हैं, और मिष्ठान माननीय मुख्यमंत्री जी को, माननीय मुख्यमंत्री जी अध्यक्ष जी को मिष्ठान। आपण बघतोय की एनडीए मध्ये आता भाजप मोठा भाऊ ठरलेला आहे आणि आता अशा वेळी भाजप काय भूमिका घेत आहे, पुन्हा एकदा भाजप ही गोष्ट स्पष्ट करणार आहे का संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन की आता किती झालं तरी किती आकडा असला या ठिकाणी जदयूचा तरी नितीश कुमारच आमच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत। कारण राजकारणात कधी एक भूमिका निश्चित नसते। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर। प्रशांत, काय माहिती आहे? ज्या पद्धतीने आकडेवारी समोर येत आहे आणि बिहारमधील जे ही कल आहेत आणि ज्या पद्धतीनं काही जागांवरती विजय निश्चित झालेले आहे त्यामध्ये जर बघितलं जवळपास आता 129 जागांवरती एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडी, जेडीयू, भारतीय जनता पक्ष, त्यानंतर व्हीआयपी यासारखे जे पक्ष आहेत यामध्ये त्यांची 129 जागा त्यांना जवळपास मिळत आहे आणि त्यानंतर महागठबंधन जे महाविकास त्यांनी महाआघाडी संबंध ज्यामध्ये खास करून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल त्यांना 103 जागा मिळत आहे। बीएसपीला 2 जागा, एआयएमला 4 जागा, एलजेपीला 2 जागा आणि अपक्ष उमेदवार जे आहेत 2 जागा आहे। या प्रकारची आकडेवारी आहे। त्याचमुळे भारतीय जनता पक्षांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। या घडीला जर बघितलं तर जेडीयू हा 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष होतोय। भारतीय जनता पक्षामध्ये जर बघितलं सगळ्यात जास्त जागा त्यांना मिळत आहेत आणि आरजेडीला 2ऱ्या क्रमांकाच्या जागा तर 3ऱ्या क्रमांकावरती जेडीयूच्या जागा मिळत आहे। 15 वर्ष सरकार असलेल्या नितीश कुमारचा पक्ष जो आहे हा 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे। त्यामुळे त्यासाठी चिंतेचं वातावरण आहे। पण दुसरीकडे जर बघितलं भारतीय जनता पक्षाने आपलं जे यश आहे हे यश आता उत्साहाच्या रूपात साजरे करण्याकरता तयारी सुरू केली आहे। भारतीय जनता पक्षाचं जे मुख्यालय आहे राजधानी दिल्लीमध्ये दीनदयाल उपाध्याय मार्गावरती तिथे आता तयारी सुरू झालेली आहे, मंच तयार होतो आहे आणि इथेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा याशिवाय थावरचंद गहलोत हे पोहोचणार आहे। सायंकाळी 6 वाजता जल्लोषाला सुरुवात होईल। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये थंडीचं वातावरण आहे या वातावरणाला तापवण्याचं काम भारतीय जनता पक्षासाठी हा निकाल अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे आणि कुठेतरी आता ज्या पद्धतीनं भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आली होती की जेडीयू आमचा पक्ष जो हा मोठा भाऊ होते, आता या निकालानंतर खरंच नितीश कुमार मुख्यमंत्री कधी आरूढ होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की भारतीय जनता पक्ष आपली भूमिका बदलते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की ज्या पद्धतीने चिराग पासवान हे एनडीएतून वेगळे झाले होते आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाला साथ देऊ पण आम्ही जेडीयूची साथ देणार नाही। त्यामुळे अशा प्रकारचं चित्र असताना आता कशा पद्धतीनं बिहारची सत्ता स्थापन होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या घडीला एनडीए कडे जवळपास बहुमत स्पष्टपणे बहुमत येताना आपल्याला पाहायला मिळतंय। 243 जागांपैकी 129 जागा जवळपास आता जेडीयू आणि बीजेपीच्या खात्यात जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशांत, आत्ताचा आकडा जो येतोय ट्रेंडिंगचा आपल्याला असा बघायला मिळतोय एनडीए 120 आणि महागठबंधन 113, म्हणजे एकूण जर लक्षात घेतलं तर 7 जणांचा म्हणजे 7 सीट पुन्हा जर ट्रेंडमध्ये येतात महागठबंधनच्या तर कदाचित हा आकडा जो आहे महागठबंधनचा तो बदलू शकतो अशी एक शक्यता आहे। आपल्याबरोबर आहेत आत्ता या क्षणाला भाजपचे खासदार भारती पवार, ज्या नाशिकमधल्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। त्यांना मला विचारायचं आहे, भारती पवारजी, यापूर्वीच अमित शहांनी स्पष्ट केलेलं आहे की एनडीए मध्ये भाजपचे किती निवडून येवोत
किंवा जदयूचे किती निवडून येऊत, पण मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होणार या भूमिकेवरती भाजप ठाम राहणार का जर तुम्हाला बहुमत मिळतंय तर? काही कारणास्तव भारती पवार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण बघा, आकडेवारी लक्षात घ्या. एनडीए 120, महागठबंधन 113, एलजीपी 2 आणि इतर 8 आहेत. आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी काय आकडेवारी येते हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या तरी ट्रेंड जे दिसतोय आपल्याला तो एनडीएकडे झुकताना दिसतोय. पुन्हा एकदा जाऊयात, भारती पवार आपल्यासोबत आहेत. भारती पवार, जी आपण बोलत होतो की भाजप अजूनही या भूमिकेवरती ठाम आहे का की मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार जर आपल्याला बहुमत मिळतं तर? नक्कीच ठाम आहे. आणि मी परत एकदा ज्या पद्धतीने आपला सगळ्या सुरुवातीपासून चालला चांगली बातमी आपल्या माध्यमातून कळते आणि आधीच या संदर्भात पक्ष नेतृत्वाने जाहीर केलेलं आहे. होत असतानाच ह्या सगळ्या माहित नाही, पण आपण भारती पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. खरं तर मला या क्षणाला भारती पवार यांचं मत जाणून घेणं फार महत्त्वाचं होतं अर्थात, पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. एनडीए 120, महागठबंधन 113, एलजीपी 2, इतर 8. आणि यामध्ये जसं आपण चर्चा केली थोड्यापूर्वी, MMYY म्हणजे मुस्लिम मजदूर यादव युवा यांची भूमिका यामध्ये फार महत्त्वाची ठरलेली आहे. MIM देखील काही ठिकाणी बिहारमध्ये MIM हा पक्ष त्यांनी त्यांचे उमेदवार जिथे उभे केलेले होते तिथं त्यांचे उमेदवार आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. म्हणजे काही प्रमाणात MIMने देखील मुस्लिम मतदार वर्ग जो आहे त्यांच्याकडे वळवण्यात यश मिळवलेलं आहे. म्हणून बीजी ब्रह्मनाथकर, राजकीय सर्वेचे विश्लेषक आपल्याबरोबर, त्यांच्याकडे आपण जाऊयात. बीजी ब्रह्मनाथकर सर, अजूनही महागठबंधनचे काही नेते असा विश्वास व्यक्त करतायत की 121, 112 हा जो काही आकडा दोन्हीकडे दिसतोय, पण शेवटच्या क्षणी काहीतरी वेगळं होऊ शकतं, असं खरंच घडू शकतं का? विशाल, ज्या पद्धतीने आता आकडे बदलतायत आणि ते आकडे बदलणं अपेक्षित आहे. कारण आता मतदानाची टक्केवारी ही 50% पुढे सरकलेली आहे. सुरुवातीला जे मतदानाचे आकडे येत होते ते पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर काही विशिष्ट भागातले यायचे. जे उत्तर बिहारमधील जागा आहेत त्यामध्ये मात्र भाजप आणि नितीश कुमार यांचं गठबंधन पुढे होतं. आता ज्या आकड्यांमध्ये बदल दिसतोय तो दक्षिण बिहारमध्ये जास्त प्रमाणात आहे की जिथं पहिल्या टप्प्यामध्ये तेजस्वी यादव, काँग्रेस आणि डाव्यांचं गठबंधन मजबूत आहे आणि मतांमध्ये जास्त अंतर नव्हतं. सकाळी जेव्हा मतमोजणी चालू झालेली होती त्यावेळेस 70 जागा अशा होत्या की ज्या 1 ते 5,000च्या फरकाने होत्या आणि 28 जागा या 100 ते 500च्या फरकाने पुढे मागं होत्या. आता हा जो कल आहे तो स्थिरावत आहे. त्यामुळे हा कल स्थिरावत असताना हे आकडे सातत्यानं बदलतील. परंतु मला अजूनही वाटत नाही की तेजस्वी यांच्या महागठबंधनला हा आकड्यांचा कल बहुमतापर्यंत घेऊन जाईल. त्याचं कारण असं आहे की जे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालेलं आहे ते उत्तर बिहार आणि मध्य बिहारमध्ये झालेलं आहे. तिथे GDSFI नावाचा जो फ्रंट आहे, ओवेसी, मायावती आणि उपेंद्र कुशवाहा यांनी फार मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणावी तेवढी जी अँटी इन्कम्बन्सी आहे, सत्ता विरोधी भावना, ती मतदानातून दिसून येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की 6 ते 7 वाजायच्या सुमारास चित्र हे स्थिरावायला लागेल. आता 6 वाजेपर्यंत हे आकडे सातत्याने बदलतच राहतील. विशाल, हे आकडे बदलत राहतील असं आपल्याला वाटतंय. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत सहभागी होत आहेत. अतुल लोंढेजी, चर्चेमध्ये आपलं स्वागत. आतापर्यंतचा जो काही एकूण ट्रेंड येताना आपल्याला दिसतोय, एनडीए 120 जागांवरती, महागठबंधन 114, अजूनही आपल्याला असं वाटतं का की शेवटच्या क्षणी काय बदल होऊ शकतो? बदल होताना दिसतोय. ऍक्च्युअली मध्यंतरीच्या काळामध्ये जसं आता अभिजितजी बोलले की 74 जागांवर जवळपास 1000च्या आतमध्ये लीड होती, 42 जागांमध्ये 500च्या आतमध्ये होती आणि बऱ्याचशा जागा अशा होत्या की जिथे 100 आणि 200चा लीड होता. त्यामुळे आता हा जो कल जो वाढताना दिसतोय, हा कल हा
महागठबंधनच्या बाजूने वाढताना दिसतोय. नाहीतर युजली काय होतं की जर कल हा एनडीएकडे जर असता तर मग एनडीए लीड जी आहे ती लीड वाढताना दिसली असती. ही लीड भरून निघताना दिसते आणि लीड भरून निघतानाचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडवरून आपण असं म्हणू शकतो की महागठबंधनच्या संदर्भामध्ये जी चर्चा होती ती चर्चा आता खरी ठरताना दिसते. लीड आम्ही घेऊन आलेलो आहे आणि एनडीए जी आहे ती लीडमध्ये कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही आवश्यक असलेल्या जागा ज्या आहेत त्या नक्की जिंकून सरकार जे आहे ते महागठबंधनचं प्रस्थापित होईल. पण त्याला आपल्याला जवळजवळ 8 ते 9 वाजताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बरंचसं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं दिसेल. बरं, आपल्याबरोबर भारती पवार देखील आहेत, भाजपच्या खासदार. त्यांच्याशी आपण बोलूयात. भारतीजी, थोड्यापूर्वी आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता किंवा आपला आवाज माझ्यापर्यंत येत नव्हता, पण आता मला तोच प्रश्न पुन्हा एकदा आपल्याला विचारायचा आहे की आत्ताची जी काही आकडेवारी समोर येताना दिसते आणि जर एनडीएला बहुमत मिळतंय तर अजूनही भाजप जर या ठिकाणी मोठा भाऊ होताना दिसतोय असं जर आपण म्हटलं तर अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नितीश कुमारच असणार, या भूमिकेवरती आपण ठाम आहात? नक्कीच IBNचे मी आभारी आहे की एक चांगली चर्चा या सकाळपासून या विषयावर चालू आहे आणि आपल्या माध्यमातून एक चांगला निकालही समोर येतोय. आणि आमचा आधीच पक्षाने अधिकृत जेव्हा संयुक्त लढाई पूर्वी जी घोषणा केली होती की आम्ही एकत्र लढत असताना विकासाच्या मुद्द्यावर लढतो आणि नक्कीच जे पक्षाने अधिकृत जाहीर केलेलं आहे, जे जनतेसमोर ठेवलेलं आहे आणि जनतेने बघितलं की 15 वर्ष एक चांगली क्लीन इमेज असलेले नितीशजी, एक चांगलं सुशासन देणारे नितीशजी, आणि याच्या संदर्भात काही शंकाच नाही. अधिकृत पक्षातर्फे तशी घोषणा देखील होईल जेव्हा हे सगळे आकडेवारी जसं आपण आधी म्हणाला जसं जसं क्लिअर होईल, निकालाची एकदम पूर्णपणे जाहीर होतील तेव्हा नक्कीच पक्षाकडून अधिकृतरित्या हे जाहीर होतील. भारती पवारजी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात की भाजपने फार म्हणजे काय म्हणूयात की रणनीती आखून चिराग पासवान यांना समोर ठेवत नितीश कुमार यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम की आज नितीश कुमार यांच्या पक्षाच्या सीट ज्या आहेत त्या पिछडीवरती आहेत. हे खरं का? नाही नाही नाही, हे अजिबात आपण वेगळं हे सांगत आहात की चिराग पासवानांच्या संदर्भात जी काही भूमिका आहे ती भारतीय जनता पक्षाने क्लिअर केली होती आणि तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, मग फोटो बॅनरच्या संदर्भातल्या सूचना असतील किंवा हे क्लिअर सांगितलेलं होतं. आणि नितीशजींबरोबरची पूर्णपणे रणनीती जी एकत्रित कुठल्या जागा लढवायच्या आणि कुठलं आपण एकमेकांना कसं हे करता येईल याच्या बाबतीत आणि निकालातनं जाणवतंय आपल्याला की एक चांगला प्रत्येकाने सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एनडीएची हीच भूमिका राहिली आहे की आपल्या सगळ्याच स्तरावर आपण ती एकत्रित मेहनत करून जी विकास कामं झाली, महत्वाचं म्हणजे जे जंगलराज होतं इतक्या वर्ष त्याच्या तेव्हा काय त्रास झाला हे लोकांनाही माहिती आहे आणि मला वाटतं ह्याच मुद्द्यावर ह्याच लोकांनी विकासालाच महत्व दिलं. बरं, पण मग भारती पवारजी काय नेमकं कारण की नितीश कुमार स्वतः मुख्यमंत्री पदाचा चेहरा असून सुद्धा तो चेहरा तुम्ही पुढे करून सुद्धा त्यांच्या पक्षाच्या सीट्स या पिछाडीवरती दिसत आहेत? अँटी इन्कम्बन्सी? नाही नाही, अँटी इन्कम्बन्सी असती तर कदाचित आपण म्हणाला तसं मग एवढा याच्यामध्ये चेंजेस आले नसते. अजूनही काही जागांचे निकाल, काही एरियातले लीड म्हणतो आपण, ते खूप काही बाकी आहे. मला वाटतं जेव्हा सगळं पूर्ण चित्र स्पष्ट होईल तेव्हा त्याच्यावर विवेचन होईलच. परंतु आजच्या याला तरी अँटी इन्कम्बन्सी सुद्धा अजूनही तशी म्हणता येणार नाही. कारण एनडीएला जर आपण चांगल्या याच्या जागा दाखवत आहात, 120 पर्यंत पोहोचलोय आता, 114 महागठबंधन. भारती पवार एक लक्षात येते का फार काही फरक नाहीये? 120 114 सिक्युरिटी मिळाली, फार काही फरक नाही. 120 हो, पण मी जेव्हा सकाळी पण आपल्या एका चर्चेमध्ये होती तेव्हा तर अगदी अर्ध्या याच्यावरच गणित दिसत होतं. तेव्हा तर अगदी सुरुवात होती तेव्हा तर अगदीच म्हणजे एनडीए कुठेच नाही अशी, आणि काल एक्झिट पोल मध्ये पण असंच चित्र एकंदरीत दिसत होतं. बरं, अतुल लोंढे, ट्रेंड बदलतोय असं म्हणूयात का आपण? 120 114 पण अशी स्पष्टता देता येत नाही. नाही, याच्यामध्ये असं आहे विशाल की जे वोट कटुआ प्रकार जो केलेला होता भाजपनी, म्हणजे भाजपचे गठबंधन होते. एक गठबंधन जेडीयू सोबत, एक गठबंधन एलजेपी सोबत, एक गठबंधन MIM सोबत. तर असं करून वोट कापून आपल्याला आपलं किती वोट सेक्युअर करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग जेडीयूला कसं कमी करता येईल
याचाही प्रयत्न जो आहे तो स्पष्टपणे निवडणुकीच्या दरम्यान दिसत होता. अगदी फोटो असेल, होर्डिंग्सवरचे फोटो कमी करण्यात आले नितीश कुमारांचे. नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट जे आहे, यांचे स्टेटमेंट कसे आले बघा, की मैं आपका बेटा दिल्ली में बैठा हूँ, वहां से मैं आपको सब कुछ दे रहा हूँ. त्यांच्या सभा वेगवेगळ्या झाल्या. नंतर आदित्यनाथ जे आहे योगी, त्यांचं स्टेटमेंट काय आलं होतं, त्याच्यावर त्याला काट देणारं स्टेटमेंट जे आहे ते नितीश कुमारांनी केलं होतं, की ये कौन ऐसी बेतुकी और बकवास बातें करता है कि हम बाहर घुसपैठियों को बाहर निकाल देंगे, कोण घुसपैठी आहे, हिंदुस्तान सबका है. अशा पद्धतीचे वगैरे स्टेटमेंट जे आलेले होते त्याच्यातून त्यांच्यामधली जी रिफ्ट आहे, ती रिफ्ट जी आहे ती स्पष्टपणे दिसत होती. त्या रिफ्टमध्ये मग जेडीयूचे किती कॅन्डिडेट आपल्याला हरवतील हा प्रयत्न तिथे केला होता. काँग्रेसचे मतं सुद्धा सीमांचल भागामध्ये MIMचा फायदा घेऊन BSP वगैरे यांची एक वेगळी, त्यांच्यासोबतची एक वेगळी युती जी बीजेपीने केली होती, ती युती कुठेतरी शेवटी फेल होताना आपल्याला दिसते आहे. कारण की इतर वगैरे ज्या जागा होत्या त्या जवळपास 30च्या आसपास होत्या सगळ्या इतरच्या जागा आता मागे पडून महागठबंधन जे आहे ते पुढे 98 पर्यंत खाली गेलेलं महागठबंधन पुन्हा 15 ते 16 जागा भरून काढता आहे. त्यामुळे जो तुम्ही कट टू कटचा जो अंदाज एक्झिट पोल मध्ये दाखवलेला होता तो बऱ्यापैकी तसा खरा ठरताना दिसतो आहे. आणि RJD आणि काँग्रेस या अलायन्स मध्ये काँग्रेसचे मतं जे आहे ते ट्रान्सफर झालेले आपल्याला दिसेल. कारण काँग्रेस सुद्धा बऱ्यापैकी जेडीयूच्या विरोधामध्ये, जिथे त्यांचा स्ट्राईक रेट हा 95% होता, ज्या भागांमध्ये 95% स्ट्राईक रेट बीजेपीचा आणि जेडीयूचा होता त्या भागामध्ये काँग्रेसने जास्त सीट्स घेतल्या होत्या. तिथे सुद्धा अलायन्सची जी भूमिका आहे ती काँग्रेसने चांगली बजावताना जी आहे ते शेवटी आपल्याला दिसत आहे. आणि शेवटी लीडचा आपण एक नेचर इतक्या इलेक्शन्सचा आपण अनालिसिस करतो, आपण बघत असतो, तेव्हा पहिल्यांदा पछाडीवर पडलेले मग नंतर जेव्हा लीड भरून जर निघत असेल तर मग ते पक्ष जे ते जिंकतात. आपण मध्य प्रदेशमध्ये सेम चित्र जे आहे ते आपण मध्य प्रदेशच्या निवडणुकांच्या वेळेसही बघितलेलं होतं. त्यामुळे लीड जर भरून निघत आहे तर लीड भरून निघत असताना महागठबंधन जे आहे ते आपल्याला पुढे जाताना दिसेल. बरं, अतुल लोंढेजी, भारती पवार आणि त्याचबरोबर अभिजित, आपल्याला अधिक बोलायचं पण यानंतर वेळ झाली का ब्रेकनंतर मी जातो अभिजित यांच्याकडे. कारण एकूण जे काही निकाल येताना आपल्याला दिसत आहेत त्यातनं अंतिम आकड्यावरनंच खरं तर आपण जो निश्चित निष्कर्ष तो आपण काढू शकतो. पण एकतर कबूल करायला हवं की तेजस्वी यादव यांनी ज्या झंझावाती प्रचार सभा घेतल्या यावरनं त्यांनी NDAला फारच पळवलं, थकवलं, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण त्याचा काही परिणाम दिसून येतोय का, किंवा तोही काही एक फॅक्टर जो आहे तो लक्षात घेता येऊ शकतो का? जी वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणात केली तोही मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि बिहारचा बिग बॉस कोण होणार हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्याविषयी चर्चा करतोय. आत्ताची आकडेवारी म्हणजे ट्रेंडिंग फिगर जी समोर येताना दिसते ती आहे NDA 122, महागठबंधन 112, LGP 1 आणि इतर 8. मी अभिजित यांच्याकडे जातोय. या जे सर्वे समोर येताना दिसत आहेत त्या विषयाचे ते विशेष राजकीय विश्लेषक आहेत, राजकीय सर्वेंबद्दलचे. अभिजित, तेजस्वी यादव यांचे दौरे आपण बघितले, त्यांच्या सभा आपण बघितल्या. त्यांच्या सभेमध्ये भाषण करताना एक वाक्य ते कायम म्हणत होते प्रत्येक त्यांच्या प्रचार सभेमध्ये की आमच्या ज्येष्ठांनी ज्या चुका केल्या, आमच्याकडच्या लोकांनी ज्या चुका केल्या त्याबद्दल माफ करा, पण विकास घडवायचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचं आहे, त्या अनुषंगाने आम्हाला मतदान करा. एकूणच तेजस्वी यादव, ज्या यादव जंगलराजबद्दल कायम चर्चा केली गेली, या लालू प्रसाद यादव मुक्त बिहार याबद्दलची भाषा केली गेली, त्या विषयाला घेऊन त्या अनुषंगाने जनतेची माफी मागत होते असं अप्रत्यक्षपणे म्हणता येऊ शकेल. आणि विकासाचाही मुद्दा मांडत होते. हाही फॅक्टर यामध्ये महत्त्वाचा ठरला का, आणि त्या अनुषंगाने जर मतं त्यांच्याकडे वळाली असतील तर हाही मुद्दा महत्त्वाचा आहे का? विशाल, या वेळेला तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीचं प्रचार अभियान राबवलं हे मागच्या 6 वर्षातलं जगनमोहन रेड्डी नंतरचं सर्वोत्कृष्ट प्रचार अभियान आहे. त्याची 2 कारणं. तेजस्वी यादव यांचे वडील तुरुंगामध्ये, आई राबडी देवी आजारी, भाऊ तेज प्रताप यादव जर बोलायला लागला तर तो विवादच उभा करायचा, म्हणून त्याला प्रचारापासून दूर ठेवलं. त्यानंतरचा जो दुसरा टप्पा केला तो म्हणजे राजद आणि महागठबंधनच्या पोस्टर बॅनरवरून लालू प्रसाद यादव यांचा चेहरा त्यांनी काढून टाकला. हा फार मोठा निर्णय होता. बरोबर. जो पक्षाचा संस्थापक आहे, ज्याच्या नावावर मतं मिळतात, त्याची ओळख पुसून एक नवीन तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव यांनी केला.
3 महिने आधीपर्यंत जून जुलैपर्यंत सगळेजण ग्राह्य धरायचे की एनडीएला सहज बहुमत मिळून जाईल आणि तेजस्वी यादव लढाईतच नाहीये. परंतु ऑगस्ट पासून तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीनं रणनीती आखत प्रचाराचा टेम्पो वाढवत नेला त्याबद्दल तेजस्वीचं अभिनंदनच केलं पाहिजे. सर्वात पहिले त्यांनी काय केलं तर एक मोठी मोड बांधली ज्याच्यामध्ये काँग्रेसला आपल्या महागठबंधनमध्ये घेतलं, दुसऱ्या बाजूला डाव्यांना घेतलं आणि उपेंद्र कुशवाहा, मुकेश कुमार साहनी, जतीनराम मांझी जातायत तर जाऊ दिले. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं होतं की हे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची मतं आपल्याला मिळत नाहीत पण आपल्या पक्षाची मतं त्यांना मिळतात. त्यामुळे रणनीतीच्या पातळीवरही ते बरोबर होतं. आणि तिसरं आणि अंतिम महत्वाचं, तेजस्वी यादव यांनी प्रचारासाठी जी रणनीती आखली, रोज ते दिवसभरात 17 ते 19 सभा करायचे. 10 मिनिटाची सभा असायची. 10 मिनिटाच्या सभेमध्ये सकारात्मक बोलायचं, जंगलराजच्या आठवणी पुसून टाकायच्या, कमाई, सिंचाई आणि भविष्यातली युवकांसाठी असलेली बेरोजगारी मिटवण्यासाठीचं त्याचं आवाहन एक लोकांना भावून जायचं. आणि महत्वाचा मुद्दा बिहारमध्ये काय असतं की जेव्हा एखादी मोठी सभा असते हेलिकॉप्टर आल्यावर पहिले 4-5 घिरट्या घालतं. त्या घिरट्या घातल्या की लोकांमध्ये माहोल तयार होतो. मग तेजस्वी येतो, सभा करतो. त्या सभेमध्ये एकदा सुद्धा नरेंद्र मोदींवर टीका केली नाही. तेजस्वीनी 247 सभा केल्या आणि 4 रोड शो केले. त्यात एकदाही नरेंद्र मोदीवर एकही वक्तव्य नाही. ते जे काही बोलायचे ते नितीश चाचांवर बोलायचे. आणि यामुळे एक सकारात्मक वातावरण तयार केलं. त्यामुळे त्याचे आकडे हे चांगले आलेले दिसून येतात. तेजस्वीनी हे सगळं केलेलं असलं तरी कच्चा दुवा एकच आहे, तो म्हणजे आघाडीच्या मित्रपक्षांना त्यांनी दिलेल्या 98 जागा, काँग्रेस आणि डाव्यांना 98 जागा दिल्या, तिथंच ते पिछाडलेले आहेत. अन्यथा तेजस्वीनी या पूर्ण सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पण ते विजय मिळवणार का नाही हे आपल्याला रात्री उशिरा कळेल. विशाल. अतुलजी, मग जर या ठिकाणी महागठबंधनला यश मिळतंय असं जर आपण म्हटलं, अंतिम जो काही आकडा समोर येईल त्यातनं जर आपण असं एक तर्क लावला की यश मिळतंय, अपेक्षा करूयात काही घडू शकतं, राजकारणात शक्य आहे, तर यामध्ये श्रेय कोणाला द्यायला हवं, तेजस्वी यादव यांना की राहुल गांधींना? तसं पाहिलं तर तेजस्वी यादव यांना आपल्याला श्रेय द्यावं लागेल. आणि राहुलजी आणि काँग्रेस यांनी आरजेडीला जे आहे ते मोठं स्थान दिलं. एक जेलिंग जे आहे दोन्ही पक्षामधलं ते खूप चांगलं होतं. प्रचारामध्ये जे आहे ते तेजस्वीलाच पुढे ठेवण्यात आलं. राहुलजींनी 8 सभा केल्या मोठ्या, त्यालाही फार मोठा रिस्पॉन्स होता. पण इथे वोट कटवा जे आहे ते आपण जो विचार करत होतो, जे पहिले बोलत होतो की एलजेपीने किती वोट कापले असतील, एमआयएमने किती कापले असतील, एमआयएम बीएसपी वगैरे त्यांचे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट फ्रंट तयार झाला होता, त्या फ्रंटने किती वोट कापले असतील, हा फॅक्टर जो आहे हा फॅक्टर जर तेजस्वीनी सगळ्या जागा ठेवल्या असत्या तरी सीमांचलमध्ये पडला नसता असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल असं माझं मत आहे. आणि त्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स जो लोक धरत होते की 10 जागा पण येईल का, पण तसं न होता जिथे बीजेपीचा आणि जेडीयूचा, मी पुन्हा पुन्हा सांगतो की 95% स्ट्राईक रेट होता, अशा कठीण ठिकाणी काँग्रेसनी त्या जागा घेतल्या आणि त्या अतिशय ताकदीनं लढवल्या. रणदीप सिंग सुरजेवालांनी पण 27 सभा केल्या तिथे आणि खूप चांगल्या पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं. आता हा जो अनालिसिस जो आहे, हे जी एकदम कट टू कट कंडिशन जी आलेली आहे, कट टू कट कंडिशन आलेली, आपल्याला याचं अनालिसिस जे आहे ते कोणाला किती मतदान मिळालं आणि कुठे कुठे किती मतदान कापल्या गेलं हे पाहिल्यावर लक्षात येईल. पण एक मात्र नक्की आहे की ते जेडीयूचा जो फॅक्टर होता की महिला मतांचा, आणि शेवटल्या फेजमध्ये महिलांचं मतदान जास्त झालेलं होतं, ते मात्र नितीश कुमारांकडे गेलेलं नाही. हा तिथला एक मोठा पॉलिटिकल बिहेव्हिअरल चेंज आहे तिथल्या लोकांचा, जो मोठ्या गोष्टीमध्ये पकडला जात होता, धरला जात होता नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये. आणि सेकंड फॅक्टर असा आहे की बीजेपीने जेडीयूला जास्त हरवलेला आहे रणनीतिक बदलाव करून. भारती पवार यांना मला विचारायचं, भारती पवार, आता नावं बदलून श्रेय नेमकं कोणाचा असणार आहे? जर एनडीए या म्हणजे बाजी मारतंय, शेवटचा आकडा एनडीएच्या बाजूने येतोय, तर मग श्रेय कोणाचं, नितीश कुमारांचं की नरेंद्र मोदींचं? नाही, आपण जो मुद्दा आता सांगितला अतुलजींनी की राहुलजींनी फक्त 6-7 सभा 8 सभा घेतल्या फक्त, आणि असंही चित्र होतं की फक्त तेजस्वी यादवच एकटे फिरत होते, म्हणजे फक्त महागठबंधन करून मोकळं व्हायचं आणि नंतर तुम्ही करा आम्ही आहोतच.
परंतु इथे एनडीए मध्ये तसं झालेलं नाहीये. बर बीजेपी आणि नितीशजींनी संयुक्तरित्या इतके चांगली कमांड ठेवली शेवटपर्यंत. मग त्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग असतील, बैठका असतील, सगळ्या नेत्यांच्या सभा चांगल्या पद्धतीने केल्या. आणि याच्यामध्ये श्रेय घेण्यापेक्षा जे लालूजींच्या काळातलं एक तेजस्वीजींनीच मान्य केलेलं आहे की जंगलराज होतं, त्यांनी माफी मागितली, भ्रष्टाचार झाला. तर हे सगळ्या प्रतिमा लोकांनी बघितल्या आहेत की कसा म्हणजे गुड गव्हर्नन्स, बॅड गव्हर्नन्स हे दोघी लोकांनी अनुभवलं. आणि आताच्या या 15 वर्षामध्ये जे गुड गव्हर्नन्स नितीशजींच्या काळात आलं, एक सिक्युरिटी आली लोकांना. पूर्वी जी दहशत होती, जे घाबरणं होतं, ती सिक्युरिटी, लॉ अँड ऑर्डर चांगल्या पद्धतीचं मिळालं, एक गुड गव्हर्नन्स, सुशासन आलं आणि क्लीन इमेज पण आली. आणि त्याच्याबरोबर लोकच मान्य करतात की बेसिक सुविधा आहेत, मग त्या वीज, रस्ते, पाणी असेल, शाळा, म्हणजे एम्स सारखं कॉलेज सुद्धा आज तिथे तयार होतंय. 3 सरकारी कॉलेजेस असताना आजची ती 38 वर नेऊन ठेवलंय. म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, हे लोकांनी अनुभवलंय. तर मला वाटतं याच्यामध्ये दोघांचंही भारती पवार लोकांनी अनुभवलेलं आहे. मला विचारायचं की MMYY जो फॅक्टर आहे, ज्याच्याबद्दल थोड्या वेळपूर्वी आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये मजदूर हा जो फॅक्टर आहे, ज्या मजदूरांना या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये अक्षरशः सायकलीवरती आपल्या कुटुंबांना घेऊन पायी बिहारपर्यंत चालत जावं लागलं, काही लोकांनी तसा प्रवास केलेला आहे. तर ती जी वेदना आहे किंवा तो जो संताप आहे, त्याचाही ओरखडा हा नितीश कुमारांवरती ओढला गेला का, किंवा त्याचा धक्का त्यांना बसला का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे बघा कसं झालं, जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा सगळेच घाबरलेले होते. मग मी माझ्या घरी पोहोचणार कसं? परंतु साईड बाय साईड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गृह विभागाच्या तात्काळ लगेच नोटिफिकेशन निघत होत्या की नाही, हे इसेन्शियल आहे, यांना चालू ठेवा. किंवा आता ह्या भारतीजी, मी आपल्या थांबवतोय, शरद पवार बोलतात. So such a powerful, strong leadership at one side, and one young man, first time he's contesting election. So irrespective of that, I think whatever the seat ultimately he got, whether 90 or 100, I don't know the figure, but it's a good achievement. And I'm sure this will give inspiration to many other younger generation. एकूण परिस्थिती अशी होती, वातावरण म्हणजे अगदी एक्झिट पोल सुद्धा असे होते की यावेळी तिथे काहीतरी सत्तांतर बदल होईल. मुद्दे कुठेतरी वेगळेच, म्हणजे यंग वर्सेस एक्सपिरियन्स असं झालंय का, काही मुद्दे बाजूला? मला एकच असं वाटतं की या इलेक्शनमध्ये इलेक्शन हे दोघांच्यातच होते. म्हणजे BJP जे ॲट वन साईड, पण खरं BJP, आणि दुसऱ्या बाजूने तेजस्वी अलोन. आणि त्या तेजस्वी अलोनला ज्यांनी मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे प्राईम मिनिस्टर आहेत, चीफ मिनिस्टर आहेत, त्यांची सगळी सत्ता त्याच्याबरोबर आहे. आणि ती घेऊन त्यांनी याच्यामध्ये जी पावलं टाकली किंवा आक्रमक भाषणं दिली, या सगळ्याचा परिणाम कदाचित झाला असेल. पण याच्यातला ट्रेंड हा दिसतोय की आज जरी इथं बदल झाला नसला तर बदलाला हळूहळू वाट दिसायला लागली. एक एलिमेंट असा आहे की भाजपची संख्या तिथे वाढली आहे, म्हणजे अगदी JDU पेक्षा पण जास्त भाजप तिथे आले असं सांगितलं जात होतं, असं होईल म्हणून. आणि नितीशला अजिबातच फटका बसेल असं सांगितलं जात होतं, पण तसं काही झालेलं दिसत नाही. भाजपची संख्या वाढली, पण नितीशची सुद्धा संख्या दुर्लक्ष करण्यासारखी नाही. कांग्रेस कहीं ना कहीं डेंटिंग फैक्टर रहा, क्योंकि सीट शेयरिंग में कांग्रेस को जितनी सीटें दी गई थी उससे ज़्यादा अगर थोड़ी RJD को मिलती तो सीन कुछ अलग होता. कांग्रेस ने डेंट किया है वहाँ पे. देख, कांग्रेस के मुझे मालूम नहीं उनका क्या अंडरस्टैंडिंग था, मैंने ध्यान नहीं दिया इसमें. और हम लोगों ने कॉन्टेस्ट नहीं इसलिए किया कि हम तेजस्वी से सीट मांगना नहीं चाहते थे. हमारे जो कलीग है वहाँ उनका असेसमेंट था कि तेजस्वी को जितना फ्री हैंड मिलेगा इतना फ़ायदा हो जाएगा. और इसलिए हमारे जैसे लोगों ने सीट वहाँ मांगने की कोशिश करने की आवश्यकता नहीं. तो कांग्रेस की बड़ी पार्टी है, उन्होंने तय किया होगा तो उनकी
तेजस्वीला थोडा सपोर्ट आणखी जर मिळाला असता म्हणजे साधारणपणे आपण थोडंफार गाफील राहिलोय असंही वाटतं का? नाही गाफील मीच असं की म्हणजे तुम्ही हे दुर्लक्ष करण्याचं कारण नाही की ज्या पद्धतीनं प्राईम मिनिस्टर आक्रमक पद्धतीने बोलत होते, जंगलराजे आणखीन काय काय वाचन ते त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता जंगलराजे वगैरे म्हणत म्हणजे 3 टर्म तर त्यांच्याचकडे राज्य होतं. आता हे जंगल राज्य म्हणून ते पण त्याच्यामुळे लोकांच्या फरक झाला. देशाचा प्रधानमंत्री होता त्याचा लाभ नक्की झाला बीजेपी. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या पण निवडणुका आहेत आगामी वर्षामध्ये. पश्चिम बंगाल, तमिळनाडू वगैरे इथं काय परिणाम होईल याचा? आता सांगणं अवघड आहे. तामिळनाडूमध्ये काही बदल होईल असं वाटत ते झालेलं नाही. पश्चिम बंगालचं ॲसोसिएशनवाले काही नाही. तर देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाटल्या असं म्हटलं जाते. महाराष्ट्रात असं काय म्हणजे हा चमत्कार ते झाले आमच्या डोक्यात प्रकाश पाडला नव्हता. तर चांगली गोष्ट सांगितली. तर अमेरिकेच्या निकालाकडे आपण कसं बघताय? ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि त्यांच्या अंगणाला असं म्हणतात आणि अजूनही ते सोडायला तयार नाही आहेत. अजूनही ते म्हणतात की मीच जिंकलेलो आहे. भारताच्या दृष्टीने निकालाचं काय महत्त्व? खरं गमत असे आहे की जगातली मोठी डेमोक्रेसी म्हणून अमेरिका ओळखली जाते. जगातल्या मोठ्या डेमोक्रेसीमधला त्या देशाचा राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल काही येतो, कधी बाजून येतो, कधी मिळून येतो. आता मी 14 वेळी निवडणुकीला उभं राहिलो. लोकांनी मला फाडलं नाही कधी, पण निम्म्या वेळेला त्यांनी माझ्या हातात सत्ता दिली. हा लोकांचा अधिकार आहे, पण दिली नाही म्हणून नावले घेऊन आपण काही लोकांची वेगळी आपली भूमिका घ्यायची नसते की ज्याच्यामुळे या सगळं डेमोक्रेटिक सेटअपबद्दलचा एक गैरविश्वास लोकांचाच होईल. आणि ट्रम्पने आता हा निर्णय इतका स्वच्छ लागल्याच्या नंतर, क्लिअर कट मेजॉरिटी बाजूला मिळाल्याच्या नंतर ही अशा प्रकारची वक्तव्य करणं की एका दृष्टीनं त्यांच्या वयाला शोभत. जसं तुमच्या सभेला जसा पाऊस पडला होता तसा तिथे देखील पाऊस पडला होता, तर त्याची चर्चा सोशल माध्यमावर रंगली होती. त्याकडे तुम्ही कसं पाहता? मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेतली काल, तर विधान परिषदेच्या ज्या काही आता निवडणूक आहेत त्याबद्दल काही चर्चा झाली? अजिबात चर्चा त्याच्याबद्दल झालेली नाही. मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. रयत शिक्षण संस्थेने काहीतरी 2-3 कोटी रुपयाचा एक धनादेश या कोरोनाच्या संदर्भात दिला होता. त्या संस्थेचा अध्यक्ष मी द्यावा असा त्यांचा आग्रह होता. आणि मी आता परत बारामतीला दिवाळीसाठी निघालो आहे, तर जाण्याच्या पूर्वी त्यांना द्यावा एवढ्यासाठी गेलेलं होतं. विधान परिषदेची चर्चा नाही, राजकारणाची चर्चा नाही, कशाची चर्चा नाही. सर, यावेळीची दिवाळी म्हणजे गोविंदबागेमध्ये दरवर्षी जे लोक भेटायला येतात तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? एक पत्रक ही खरं तर काढलं. आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल सोशल डिस्टन्स करतो. तुम्ही कोणी पाळत नाही, पण आता ठीक आहे. आता हा प्रसंग आहे आणि साधारणतः सगळ्यांनी प्राईम मिनिस्टरने अपील केले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अपील केलं आणि त्यावेळेला आपल्यासारख्या लोकांनी त्याची अधिक नोंद जर घेतली तर इतरांना काहीतरी यापेक्षा दुसरं काही नाही. सर, अर्णब गोस्वामींना ज्या प्रकारे अटक झाले ते कुटुंब आपल्याला भेटलं, त्यांचे फोटो सोशल मीडियावरती आले, त्याच्यावर एक सोशल मीडियावरती एक उलटसुलट चर्चा सुरू आहे. मला ते भेटलेला जो फोटो आला आहे तो एक 5-1 वर्षापूर्वीचा आहे. राज्यपालांनी पण चिंता व्यक्त केल्या. राज्यपालांनी पण चिंता व्यक्त केली अर्णबच्या अटकेवरती. चांगली गोष्ट आहे. राज्यपालांना चिंता केली, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी चिंता व्यक्त केली. मी समजू शकतो, त्याच्यात काही कॉमेंट करण्याचं कारण नाही. पण मला असं वाटलं होतं की ते ज्यांच्या घरात 2 लोकांनी आत्महत्या केली त्याच्यामध्ये जरा सहानुभूती दाखवली असती तर लोकांना बरं वाटलं असतं. तर भाजप खूप आक्रमक झालं आहे. यांच्या अटकेवर पदयात्रा काढतात. चंद्रकांत पाटील म्हणाले की काळ्या फिती बांधून आपण करायचं. एकदम भाजप मोठ्या प्रमाणात अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा देते आणि राजकीय पक्ष आहे, तो आपलं काम वाढवण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यावर काय कॉमेंट करायचं.
सगळ्यांनी करत असतात. साहेब एक हरपसर आता आपण बघतो की पुन्हा विस्तारत आहे, वेगवेगळं ऑर्गनायझेशन वाढलंय, शाळा होत आहेत. एक मुद्दा नेहमी चर्चेत येतो की पुण्यासाठी आणखी एक महापालिका या भागासाठी असावी. खरोखर तसा काही विचार होऊ शकतो का? मला माहिती नाही, मी ऐकलं की लोकांच्याकडून की असं करावं, पण त्याचा मी स्टडी केलेलं नाही आणि विचारेन मी सकाळी त्याचा अभ्यास झाला नंतर त्याचा विचार करावा लागेल. थँक्यू. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बिहार निवडणुकीबद्दलचं आपलं भाष्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की बिहारचा कल हा एनडीएच्या बाजूने दिसतोय असं त्यांनी म्हटलंय, पण शेवटपर्यंत जे आकडे समोर येतील त्यावरच खरं तर आपण निष्कर्ष काढू शकतो. आणि त्यांनी तेजस्वी यादवांचं कौतुक केलेलं आहे. आपण बोलणार आहोत, अधिक चर्चा करणार आहोत, पण वेळ झाले की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघतोय बिहारचा बिग बॉस कोण होणार याबद्दलची आकडेवारी मतमोजणी सुरू आहे आणि जो ट्रेंड आणि त्यातली फिगर आपल्याला समोर येताना दिसत आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर एनडीए 121, महागठबंधन 113 आणि आता एलजीपी 1, इतर 8 असा आपल्याला ट्रेंड दिसून येतोय. ही अंतिम आकडेवारी नाही तरी एनडीएच्या बाजूने कल आहे असं खुद्द शरद पवारांनी म्हटलेलं आहे. पण बघूयात अंतिम निष्कर्ष काय तो. अतुल लोंढे मला यांच्याकडे जायचं आहे. अतुल लोंढे, मला भाजपच्या एका नेत्याकडनं झालेल्या वक्तव्याकडे आपलं लक्ष वेधायचं. ते असं की असं म्हटलं होतं भाजपच्या एका नेत्याने की राहुल गांधी यांनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत, डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले आणि आता तेजस्वींसोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. कोणी केलं होतं हे वेगळं सांगायला नको, पण इथे जो आपल्याला ट्रेंड येताना दिसतोय आकडेवारीचा त्यात एवढं तर निश्चित आपण म्हणू शकतो की तेजस्वी यादव यांनी थकवलं. असं आहे की मग मोदी यांनी ज्यांचा प्रचार केला ते सुद्धा बोलले असं आपण म्हणू शकतो. त्यांनी हावडी मोदी, नमस्ते ट्रम्प केलं ना, मग काय झालं ट्रम्पचं? अतिशय वाईट पद्धतीनं हारले ते. त्यांना स्वतःवर विश्वास नाही की मी हारलो. नंतर त्यांनी सुद्धा सगळ्या टीका ज्या आहेत त्या मोदींवरच केल्या, भारतावरच केल्या इनडायरेक्टली. त्यांच्या मुलांनी तर उत्तर पूर्वेचा भाग कापून चायनाला देऊन टाकला आणि काश्मीरचा भाग कापून पाकिस्तानला देऊन टाकला, इथपर्यंत ते आले. याला काही अर्थ नसतो. त्या वेळेस एक राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये कधी यश कधी अपयश जे आहे ते येत असतं. पण जर चर्चा या भारताच्या राजकारणामध्ये जर कुठली करायची असेल तर ही करावी लागेल की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करता का. शेवटी मोदी सुद्धा वंदे मातरम, भारत माता की जय आणि जय श्रीराम याच्यावर आले होते. कुठे मोदींनी तरी विकासाची चर्चा केली? मोदींची हिम्मत तरी झाली का असं म्हणायची की 1.25 लाख करोड का पॅकेज मैंने दिया था उसका यहाँ ये हुआ? म्हणू शकले का ते? म्हणू नाही शकले. त्यामुळे विभाजन करणे, वोट कापण्यासाठी पूर्ण कम्युनलाइज करणे, अशा पद्धतीचे काम आता योगी आदित्यनाथ काय केलं त्यांनी तिथे येऊन शेवटी नितीश कुमारांना त्याचा विरोध करावा लागला. शेवटी नितीश कुमारांना पाडण्याचं काम जे आहे ते भाजपनी केलेलं आहे. आज नितीश कुमारांची जी अवस्था आहे ती भाजपनी एलजेपी सोबत मिळून जे कारस्थान केलेलं आहे, गठबंधन जे केले, आघाड्या ज्या केलेल्या आहेत, त्यांनी पायात पायजे घातलेले आहेत, ते कशासाठी घातलेले आहे? विकासाच्या मुद्द्यावर होती का हिंमत? म्हटलं का नरेंद्र मोदी साहेबांनी मी 1.25 लाख करोडचं पॅकेज दिलं होतं मागच्या वेळेस? कितना चाहिए? 70 चाहिए, 80 चाहिए, 90 चाहिए, 1 लाख चाहिए, 1.25 लाख करोड का पॅकेज? काय केलं त्याचं? 15 वर्षामध्ये एकच मिनिट शेवटला मुद्दा. 15 वर्षामध्ये यांची सत्ता होती, पण हे लोक लालूंच्या बाबतीत बोलत होते. यांचाच एनसीआरबीचा आकडा आलेला होता ज्याच्यामध्ये लालू यादवांच्या काळामध्ये 1,09,000 क्राईम झालेले होते 15 वर्षात. यांच्यामध्ये 2,69,000 क्राईम झालेले होते. काय म्हणजे मुद्दा कोणता होता? तर 15 वर्षापूर्वी लालूंचं राज्य होतं त्याच्या संदर्भात बोलत होते. 15 वर्षामध्ये आमचं राज्य होतं, आम्ही काय केलं त्याच्यात बोलत नव्हते. तो निदान तेजस्वी तरी सांगत होता की माझे वडील रेल्वे मंत्री असताना त्यांनी कारखाने आणले होते की नाही आणले होते, तो तरी विकासाची कामं मोजत होता वडिलांचे. पण हे लोक विकासाची कामं सुद्धा मोजू शकत नव्हते. यांनी प्रचार जो आहे म्हणून नितीश कुमारांना म्हणावं लागलं का की माझी शेवटची निवडणूक आहे, त्यांना भावनिक आवाहन करावं लागलं, पण हाती काहीच पडताना दिसत नाहीये. भारती पवार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मला अभिजित आपल्याकडे यायचं आहे. अभिजित, याच्यामध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री हो न हो आकडेवारी स्पष्ट करेल, शेवटची जी आकडेवारी समोर येईल त्यावरनं, पण आपण त्यांना 100 पैकी 90 मार्क तर द्यायलाच पाहिजेत.
निश्चितच विशाल, तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीनं किल्ला लढवला तो अगदी मजबूतीनं लढवला, मैदानात उतरून लढवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढवला. त्यामुळं कुठल्याही लढाईमध्ये जो जोश आणि रणनीती लागते ती तेजस्वीकडे होती. मग अतुल लोंढे बोलत होते, राहुल गांधींनी सुद्धा प्रचार सभा वगैरे केल्या. तर मी अतुलजींना सांगू इच्छितो की महाराष्ट्राची विधानसभा असेल किंवा बिहारची विधानसभा असेल, काँग्रेसने पाण्यात उतरले, गुडघाभर पाण्यात पोहण्यासारखं नाटक केलं आणि पुन्हा बाहेर आले. ते पाण्यात उतरून डुबकी मारून या टोकाचं त्या टोकाला जाण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. उलट त्यांच्यासोबत जे प्रादेशिक पक्ष होते त्यांनी पूर्णपणे उतरून पाण्यात डुबकी मारून 10 फूट खाली जाऊन पाणी किती खोल आहे पाहून लढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं लढाई दिली त्यामुळे ते काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून आले. आणि तसंच तेजस्वीनं सुद्धा 70 जागा दिलेल्या होत्या. त्या जागांवर चांगले उमेदवार देणं, चांगली रणनीती करणं, राहुलजी, प्रियंकाजी यांना प्रचाराला बोलवून उमेदवार निवडून आणणं, अशा पद्धतीचं कुठलंही काम केलं नाही. त्यामुळे त्यांना सत्तेजवळ जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जर यदा कदाचित या सत्तेच्या खेळामध्ये महागठबंधनला 122चा आकडा पार नाही करता आला तर त्याच्या अपयशाच्या मध्ये काँग्रेस आणि डाव्यांचं योगदान जास्त असेल असं मला वाटतं. विशाल. भारती पवार, माझ्याकडे शेवटचा 1 मिनिट उरलेला आहे. जाता जाता मी जो प्रश्न आपल्याला विचारला होता, मला तेच म्हणायचं आहे की अतुलजींनी कदाचित बघितलं नसेल मागच्या 5 वर्षाच्या बजेटकडे किंवा 15 वर्षाच्या बजेटकडे. 2005चं बजेट मी सांगते, हेल्थ डिपार्टमेंटचं एक साधं उदाहरण देते, जे 1000 करोड होतं फक्त, परंतु आता ते झालं 10,935 करोड. एज्युकेशनचं बजेट होतं 3,800 करोड 2005चं, ते आता झालंय 34,798 करोड. हा डिफरन्स बघितला तर कुठल्या बेसिक गोष्टींवर काम होत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. कृषीला तिथे 241 करोड बजेट होतं, जे की आता 3,152 करोड झालेलं आहे. आणि रस्त्यांच्या बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चर स्वतः मोदीजींनी सुद्धा याचा भाषणात उल्लेख केला. आणि जो 520 करोडचा बजेट आहे ते आज 6,700 करोड. म्हणजे पटनाला पोहोचायला पूर्वी जो वेळ लागत होता आज लोक सहजतेने पोहोचतात. 835 किलोमीटरचे रस्ते तेव्हा होते, आज ते 94,500 किलोमीटरचे झाले. मला वाटतं याच्यापेक्षा डिटेल आता वेळ असता तर मी अजून डिटेलमध्ये बोलू शकते. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा 1200 बिलकुल. पण भारती पवारजी, तरी म्हणजे मोदींनी विकास केला असं आपण म्हणताय, त्यांच्या सोबतीला नितीश कुमार देखील होते, कारण शेवटी आपलं एकत्र सरकार होतं. तरीही नितीश कुमारांना जनतेसमोर ही माझी शेवटची निवडणूक आहे याबद्दलचं भावनिक आवाहन करावं लागलं. मग याचा अर्थ नेमका काय काढायचा हा देखील एक मुद्दा आहे. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आपण आपलं म्हणणं, आपले मुद्दे या ठिकाणी मांडले. पण आता पुन्हा एकदा तोच मुद्दा किंवा ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय की बिहारचा बिग बॉस कोण होणार. आत्ताची आकडेवारी जी दिसते, एनडीए 121, महागठबंधन 114, आता एलजीपी 0वरती दिसायला लागलेली. अजून त्यांच्यातला जो कोणी त्यांचे उमेदवार आहेत ते फार ट्रेंडमध्ये दिसून येत नाही आणि इतर 8 दिसत आहेत. याबद्दल आपण पुढेही चर्चा करत राहणार आहोत. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.